संध्याच्या बाबांच्या निधनानंतर तिच्या घरी कमावणारं कोणी नव्हतं. आई, मी कुठेतरी नोकरी करते. तू तर शिकलेलीही नाहीस, तुला कोण नोकरी देणार? आई, मला जे मिळेल ते काम मी करेन, अगदी साफसफाई सुद्धा. पाहूया, आधी तू काम तरी शोध. संध्या काम शोधायला बाजारात फिरू लागली. ताई, तुमच्याकडे काही काम आहे का? नाही. बाजारात फिरता फिरता संध्या एका ब्युटी पार्लर मध्ये गेली. ताई, तुमच्याकडे काही काम आहे का? काय काम करू शकतेस बाळा? कोणतेही लहान सहान काम, साफसफाई वगैरे? अजून तू लहान आहेस, तू नवीन काम शिकू शकतेस. ठीक आहे, तू उद्यापासून माझ्या पार्लरमध्ये कामाला ये. सुरुवातीला तू साफसफाईचं काम कर, मग हळूहळू तू पार्लरचं काम पण शिकून घे. धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप आभार. संध्याला काम मिळालं होतं. ती खूप खुश होती. घरी येऊन तिने हे सगळं तिच्या आईला सांगितलं. बरं झालं तुला काम मिळालं. आता कमीत कमी आपल्या जेवणाची काळजी करायला नको. हो आई. दुसऱ्या दिवशी संध्या पार्लरला पोहोचली. आधी तिने पार्लरची साफसफाई केली आणि मग बसून पाहत राहिली की शिक्षक कसं काम करत आहे. संध्या, तो स्टीमर ऑन कर. हो ताई. शिक्षा संध्याला लहान सहान कामं देऊ लागली. काही दिवसानंतर शिक्षाने संध्याला काम शिकवायला सुरुवात केली. हा स्ट्रेटनर असा धरायचा आणि याचं टेम्परेचरला ते लो मीडियम ठेवायचं. हायवर केस जळू शकतात. हो ताई. संध्या लवकर लवकर काम शिकत होती. एकाच महिन्यात ती बरंच काही शिकली. बेटा, यांचा फेशियल करून दे. हो ताई. संध्या आता काम शिकली होती, म्हणून शिक्षाने तिचा पगारही वाढवला. हा घे बेटा महिन्याचा पगार. नेहमीपेक्षा जास्त पगार पाहून संध्या खुश होती. हा घे आई, या वेळेला ताईने मला जास्त पगार दिलाय. चांगलंय बाळा, खूप छान. तू या पैशातून तुझ्यासाठी कपडे घेऊन ये. हो, मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठीही कपडे आणेन. जसजसं काम संध्या शिकत जात होती, तिचा पगार शिक्षा वाढवत होती. संध्या सुद्धा या कामावर खूप खुश होती. 2 वर्ष झाले. एकदा जेव्हा संध्या घरी परत येत होती तेव्हा तिच्या घरी पाहुणे आले होते. बाळा, हे तुझे दूरचे मामा आहेत. नमस्कार मामा. आशीर्वाद बाळा. यांनी तुझ्यासाठी खूप छान स्थळ आणलंय, नाहीतरी तुझं लग्नाचं वय झालंच आहे. पण आई, जर मी लग्न करून गेले तर तुझं काय होणार? तू माझी काळजी करू नकोस, मी माझं पाहून घेईन. तुझे बाबा असते तर आत्तापर्यंत तुझं लग्न झालं असतं. तुझ्यासाठी चांगलं स्थळ आलंय, तू फक्त हो म्हण. संध्याने विचार केला आणि मग आईचं तोंड पाहून होकार दिला. मुकेश एका फॅक्टरीत काम करतो. 12,000 रुपये पगार आहे त्याला. संध्याला काही कमी पडू देणार नाही ताई. ठीक आहे, मग तुम्ही पुढे बोलणी करा. काही दिवसांनी संध्याला पाहायला मुकेश आणि त्याचे काही नातेवाईक आले. ताई, मुकेशच्या आईबाबांचे तर काही वर्षांपूर्वीच निधन झालं. मी त्याची मावशी आहे, मीच त्याचं सगळं पाहते. मुकेशकडे त्याचं स्वतःचं घर आहे आणि चांगली नोकरीही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर मुहूर्त पाहूया. आम्हाला मान्य आहे. सगळे आनंदात होते. मुकेश आणि संध्याच्या लग्नाचा मुहूर्त निघाला आणि काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं. मुकेश संध्याची खूप काळजी घेत असे. आज तुमच्यासाठी काय करू? आज तर संडे आहे. आज मी जेवण करतो. तुम्ही करणार? हो हो, मी कित्येक वर्ष जेवण करतोय. मला सगळं येतं. तू आराम कर. संध्या आनंदात होती की तिला एवढा चांगला नवरा मिळाला. तिचा आनंद द्विगुणित झाला जेव्हा तिला कळलं की ती गरोदर आहे. काही महिने गेले आणि एक दिवस मुकेश दारू पिऊन घरी आला. तुम्ही दारू प्याला आहात? हो, ते आज माझ्या मित्राचा बर्थडे होता म्हणून त्याने थोडीशी पाजली. संध्याला मुकेशचं दारू पिणं अजिबात आवडलं नाही. मग हे रोजच झालं. मुकेश रोज दारू पिऊनच घरी येत होता आणि आता मुकेश आणि संध्यामध्ये भांडणं होऊ लागली.
तुम्ही एवढी दारू पिऊ नये. मी माझ्या पैशाने पितो, तू कोण मला सांगणार की? मुकेशने रागाने संध्याच्या थोबाडीत मारली. संध्या गर्भवती होती, तरी मुकेश तिला रोज मारत असे. 4 महिन्यानंतर संध्याने घर सोडलं आणि तिच्या माहेरी आली. तिने रडत रडत आईला सगळं सांगितलं. आई, आता तूच सांग, मी काय करू? तुझं भलं व्हावं म्हणून तुझं लग्न केलं. मला कुठे माहित होतं की तुझ्यासोबत हे घडेल बाळा. मला क्षमा कर. तू आता त्या सैतानाकडे जाऊ नकोस, इथेच राहा. संध्या तिच्या आईच्या घरीच थांबली. दुसऱ्या दिवशी दोघी मायलेकी गप्पा मारत होत्या. आई, मला वाटतं पार्लरचा जॉब पुन्हा जॉईन करावा. नाही बाळा, या परिस्थितीत तू नोकरीला कशी जाशील? मीच एखादं काम शोधते. तेव्हा संध्याला एक आयडिया सुचली. आई, मी घरातच पार्लर उघडलं तर? मी घरात स्वतःची काळजी पण घेऊ शकेन आणि तुलाही काम शोधायची गरज नाही. हे तर तू करूच शकतेस. त्यात संध्याकाळी संध्या आणि मीनाने बाजारातून पार्लरचं सगळं सामान आणलं आणि मग घराच्या एका खोलीत पार्लर काढलं आणि घराच्या बाहेर पार्लरचा बोर्ड लावला. पहिल्याच दिवशी तिच्या पार्लरमध्ये कस्टमर्स येऊ लागले. संध्या आणि मीनाला आनंद झाला. संध्या चांगलं काम करायची म्हणून कस्टमर्स परत परत येऊ लागले आणि हळूहळू तिचं ब्युटी पार्लर चालू लागलं. गर्भवती असूनही ती 10-10 तास काम करत होती. काही महिन्यांनी संध्याने एका मुलीला जन्म दिला आणि मग तिच्या लहानशा मुलीला सांभाळत संध्या पार्लर चालवू लागली. संध्याच्या आयुष्यात अजूनही संघर्ष होता, पण तिच्याकडे एक मार्ग होता ज्यातून ती स्वतःचं आणि तिच्या माणसांचं आयुष्य सुकर करू शकत होती. 5 वर्ष खूप मेहनत करून संध्याने तिचं मोठं सॅलॉन उघडलं. आता तिची मुलगीही शाळेत जात होती आणि ती तिच्या आईसोबत एका मोठ्या घरात राहत होती. हे तिच्यासाठी मोठं यश होतं, पण अजूनही तिचा संघर्ष चालूच आहे.